जय म्हसोबा 40+ क्रिकेट संघ उंबाडे आयोजित स्पर्धा आपण पाहतो आई गावदेवी 40+ चषक उंबाडे 2023 स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय उपांत्य फेरीचा सामना सेमीफायनलचा सामना मोहिली विपक्ष नागाव 4 षटकांची लढत असेल 4 गोलंदाज वापरले जातील सलामीची जोडी आपण पाहतोय ती बाळराम पाटील आणि श्रीनाथ पाटील गोलंदाज तयार शशिकांत पहिला चेंडू फटका फसलाय क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली इथं मात्र झेल सुटला प्रयत्न चांगला केला नक्कीच कौतुक करावं लागेल प्रयत्न नक्कीच चांगला केला झेल सुटला सुटलेल्या झेलचं रूपांतर 2 धावांमध्ये आपण पाहतोय स्वतःचं खातं खोलता संघाचं खातं खोलता फलंदाज बाळराम पाटील बिनबाद 2 आजच्या दिवसात मोहिली संघाची कामगिरी चांगली राहिली आहे लो फुलटॉस ऑन साइडला चेंडू टावल येतोय सुरेश गोंधळे खराब फिल्डिंग तिसरी जायचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव येते धाव फलकावर एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय पिंट्या 11 मोहिली संतोषदादा शिंगोळे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मोतीराम पाटील यांचा नागाव संघ आजच्या दिवसात नक्कीच कौतुक करावं लागेल मोहिली संघाचा अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतोय 40+ माध्यमातून सेमीफायनल मध्ये मोहिली संघ दाखल झालाय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मोतीराम पाटील यांचा नागाव संघ शशिकांत पुन्हा एकदा तयार समोर खेळतात ऑन साइडला अतिशय चांगला प्रयत्न गुड एफर्ट प्रयत्नाचं कौतुक करावं लागेल वेगाने चेंडू पटकावला होता इथं मात्र फलंदाज बाळरामचं कौतुक करावं लागेल रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख तालमेल तोपर्यंत धावा आल्या त्या 2 टोटल धावसंख्या पोहोचते ती 7 वर 7 धावा आपण पाहतो धाव फलकावर शशिकांत पुन्हा एकदा तयार इथं मात्र ऑन साइडला खेळले चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार 4 धावा धन्यवाद डीजे सतीश आमचे किरण पाटील असतील डीजे सतीशच्या माध्यमातून किरण पाटील यांची संपूर्ण टीम चांगलं डीजे ऑपरेट करते अतिशय चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय आणि यूटीसीच्या माध्यमातून युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमचे मनोज मडवी सूरज गायकर विनायक म्हात्रे संदीप अशी संपूर्ण टीम आजच्या दिवसात त्यांचं काम अतिशय चांगलं राहिलं अतिशय चांगलं प्रक्षेपण चांगली क्वालिटी क्लिअरिटी आपण पाहिली यूटीसीच्या माध्यमातून इथं समोर खेळलेत अगदी आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर खेळलेत षटकाराला श्रीनाथच्या बॅट मधनं धावसंख्या 17 वर पोहोचते पॉवर प्लेचा योग्य वापर करतात 2 फलंदाज श्रीनाथ पाटील आणि बाळराम पाटील ही सलामीची जोडी 4 षटकांची महत्वाची लढत आणि बिनबाद 17 अशी दमदार सुरुवात आता मात्र एज लागली चेंडू मागे सरकलाय गुड फिल्डिंग तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे अशा पद्धतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपन्न झालंय पहिल्या षटकाचे गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते शशिकांत या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला तब्बल 18 तर बिनबाद 18 ही जमेची बाजू असेल नागाव संघासाठी एकही गडी गमावलेला नाहीये आणि सुरुवात चांगली झाली आहे आजच्या दिवसात समालोचक आमचे जगदीश पाटील अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकलं आमचे गुणलेखक दिनेश जाधव उंबाडे स्वतः आयोजक सुद्धा आहेत गुणलेखक आहेत आणि 40+च्या माध्यमातून सातत्यानं त्यांच्या माध्यमातून आपण चांगलं गुणलेखन चांगली अपडेट सातत्यानं पाहत असतो आणि आमचे पंच आपण पाहतो निलेश जाधव आणि अरुण कारभार यांनी त्यांची संपूर्ण टीम चांगलं काम करते आयोजक म्हणून चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडली जाते तसेच दिगेश म्हात्रे असतील निलेश जाधव असतील अरुण कारभारी असतील आणि संपूर्ण उंबाडे संघ अतिशय चांगल्या पद्धतीने इथं जबाबदारीचं भान ठेवून इथं आयोजक म्हणून काम करतात आजचा दिवस नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पडलाय उदय 8 संघ असतील उंबाडे बस संघाचा संघ नाही घ्यायचा रोहिदास भोईर या रोहिदास भोईर
तुम्हाला आयोजक आमंत्रित करतायत. बळरामदादा भंडारी, छोटूलाल पाटील कुठे असेल तर या. छोटूलाल पाटील आयोजक बळरामदादा भंडारी तुम्हाला बोलत आहेत. पहिलं षटक अतिशय चांगलं राहिलं नागाव संघाच्या बाजूने. बिनबाद 18 ही जमेची बाजू असेल. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 3 षटकं बाकी असतील आणि या 3 षटकांमध्ये बघूया किती धावा येतात. आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या 18, बिनबाद 18. गोलंदाज तयार काशीनाथ गोंधळे. स्ट्रायकरला श्रीनाथ पाटील. इथं मात्र फटका उंच गेला, उंच गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. सुरेख झेल टिपला जातोय. माध्यमातलं चांगलं संगीत आपण ऐकतो. आजच्या दिवसात नक्कीच डीजे सतीशचं कौतुक करावं लागेल, कारण आजच्या दिवसात त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं संगीत आपण पहिल्या सामन्यापासून ऐकलं. तर आजचा दिवस सुद्धा त्यांचा राहिला. त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलंय. पहिला धक्का दिला तर गोलंदाज आपण पाहतो काशीनाथ गोंधळेनं, कारण पहिल्या षटकात गोलंदाज होते आपण पाहिलं. शशिकांत धाबा खर्च केला तब्बल 18. नागाव संघ चांगल्या स्थितीमध्ये होता आणि इथं मात्र ब्रेक थ्रूची गरज होती, विकेटची गरज होती. मोहिली संघाला ती विकेट प्राप्त करून दे गोलंदाज काशीनाथ गोंधळेनं. पहिला धक्का दिला 18 धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानात एंटर होत आहेत मोतीराम पाटील. 40+ संघटनेचे विद्यमान खजिनदार आहेत आणि संघनायक सुद्धा आहेत नागाव संघाचे. काशीनाथ राटम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला. क्या बात आहे. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मोतीराम पाटील यांच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. 6 धावा. अतिशय चांगलं संगीत आपण ऐकतोय. गाणं खूप प्रसिद्ध झालंय. 24 धावा. ऑन साइडला खेळतात. फटका फसला आणि झेल सुटला. दुसरीचा जर प्रयत्न करतात, तिसरीचा कदाचित नकार देतात समोरून. धावसंख्या 26 वर पोहोचते. संघनायक आपण पाहतोय मोतीराम पाटील, एक यशस्वी संघनायक. 40+ संघटनेचे विद्यमान खजिनदार आहेत आणि मनमिळावू स्वभावाचे आपण पाहतो मोतीराम पाटील. स्ट्रायकरला गोलंदाज तयार काशीनाथ. ऑन साइडला. इथं उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक बसलाय तो टीम नागावला. दुसरा. कमबॅक चांगल्या पद्धतीने करतात गोलंदाज आपण पाहतो काशीनाथ गोंधळे, कारण पहिल्या षटकात गोलंदाज होते शशिकांतने तब्बल 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर विकेटची गरज होती मोहिली संघाला आणि या षटकामध्ये आतापर्यंत गडी बाद केलेत ते काशीनाथ गोंधळेनं. दोन महत्वाचे गडी बाद केलेत. सलामीचे फलंदाज श्रीनाथला बाद केलं. त्यानंतर आपण पाहतोय मोतीराम पाटील बाद झाले. 2 बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 26 धावा. बघा उंबाडे संघ आयोजक असं सांगतायत की आमचा मान ठेवा, या आम्ही तुम्हाला बोलवतोय. उंबाडे ब संघ या. आयोजक बळरामदादा भंडारी तुम्हाला बोलवतात. छोटूलाल पाटील, रोहिदास पाटील या. रोहिदास भोईर मैदानाच्या बाहेर ना हसू नका या. चेंडू पडतो नो मॅटलँड मध्ये. दुसरीचा प्रयत्न करतात. गणेश पुढे सरकतात. तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचली 28 वर.
दोन चांगले फलंदाज खेळपट्टीवर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गणेश पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सलामीचे फलंदाज बाळराम पाटील. 2 बाद धावसंख्या आपण पाहतोय 28. 4 षटकांची लढत. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय नागाव संघ. 28 धावा धावफलकावर. ऑन साइडला खेळतात, शफल झाले ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आलेत, गुड फिल्डिंग. दुसरीचा इथे प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज, तोपर्यंत सुरक्षित पोहोचतात. धावा येतात त्या 2. टोटल धावसंख्या पोहोचली ती 15च्या सरासरीनं. 30 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडूंमध्ये या 30 धावा आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ इथं संपलाय. 15च्या सरासरीनं 2 बाद 30 अशी धावसंख्या आपण पाहतो. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो नागाव संघ. इथून मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये मोहिली संघाचे 2 गोलंदाज कशी गोलंदाजी करतायत ते पाहावं लागेल. कारण आजच्या दिवसात मोहिली संघाने 2 सामने जिंकले, चांगली कामगिरी केली, प्रदर्शन चांगलं केलं, प्रभावित केलं आणि उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये तो संघ नागाव संघाशी 2 हात करतोय. सुनील येतात तिसरं षटक घेऊन. स्ट्राईक एंडला आपण पाहतो बाळराम पाटील. सुनील राइट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फसवा चेंडू हाताळला संत गतीनं. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जातोय आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केला तर सुनीलला. फलंदाज बाळराम पाटील बॅक टू डगआउट. सलामीचे फलंदाज श्रीनाथ बाद झाले, त्यानंतर आपण पाहिलं बाळराम बाद झाले, त्यानंतर मोतीराम बाद झाले आणि आत्ता मात्र ही जोडी इथं रंगते. 3 बाद धावसंख्या आपण पाहतो 30. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज उत्तम पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गणेश पाटील. ही जोडी खेळपट्टीवर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. बघूया या षटकामध्ये सुनील कशा पद्धतीनं उर्वरित 5 चेंडू हाताळतात. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलं, यश प्राप्त केलं. 2 षटकामध्ये 12 चेंडूंमध्ये धावा खर्च झाल्या त्या 2 गोलंदाजाच्या माध्यमातून 30 आणि इथून मात्र तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद केला तो गोलंदाज सुनीलला. तीन बाद 30. गोलंदाज सुनील तयार. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज उत्तम पाटील. गोलंदाज सुनील तयार. राइट ओव्हर द विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होऊ देत नाहीये, तोपर्यंत सिंगल आली आहे. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, त्यानंतर आपण पाहतोय सिंगल येते.
धावसंख्या 31 वर पोहोचते. दोन गोलंदाजांनी 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 30 धावा खर्च केल्यानंतर गोलंदाज सुनील आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकरला गणेश पाटील. इथं मात्र फटका फसलाय. चेंडू खाली येतात. क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक बसलाय नागाव संघाला 4था. 2 षटकांमध्ये धावा होत्या 30. गडी बाद झाले होते 2. मात्र इथं या तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली आहे. गोलंदाज आपण पाहतो सुनीलला आणि 2 गडी बाद केलेत. कमबॅक केले जाते. वापसी केली जाते. चांगली गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी केली मात्र सुनीलचं कौतुक करावं लागेल. हा गोलंदाज आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजांना 3 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली आहे. 2 गडी बाद केलेत. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. स्ट्रायकरला आपण पाहतो नवीन फलंदाज राजू मडवी. एक चांगले फलंदाज. अपेक्षा असेल राजूकडनं नागाव संघाला. 4 बाद 31. सुनील पहिलाच फटका. क्या बात आहे. राजू मडवीच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवर आलाय हा षटकार. 6 धावा. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होता. 3 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली होती. 2 गडी बाद केले होते. त्याच गोलंदाजाला इथं टार्गेट केलं जाते. धावसंख्या 37. बागपटला गेले. चेंडू पडतो नो मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू फेक बघा कशा पद्धतीने करतात. तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या 39 वर पोहोचते. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर इथून आपण पाहतोय राजू मडवी आणि उत्तम पाटील ही जोडी. राजूकडनं आपण पाहिलं 2 चेंडूंमध्ये धावा आल्यात आतापर्यंत 8 आणि टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 39. सुनील पुन्हा एकदा तयार. इथं मात्र झेलची शक्यता निर्माण झाली आहे. प्रयत्न केला होता. चेंडू पडतो नो मध्ये. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. 2 धावा येतात. अशा पद्धतीने षटक क्रमांक आपण पाहिलं संपन्न झालं. 3रं. 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये एकूण धावसंख्या आपण पाहतो नागाव संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 4 बाद 41 धावा. धावा 41. पहिली 3 षटकं इथं संपली आहेत. 18 चेंडूचा खेळ इथं संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नागाव संघाने धावा कुठल्या त्या 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये 41 धावा. अजूनही 1 षटक बाकी असेल. प्रयत्न नक्कीच करतील 2 फलंदाज उत्तम पाटील आणि राजू मडवी हे 2 चांगले अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर. मात्र शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येवर रोखतोय का गोलंदाज आपण पाहायचंय. चंद्रकांत आले गोलंदाज. संघनायकानं पाचारण केले. जबाबदारी सोपवली शेवटच्या षटकाची. बघूया चंद्रकांत कशी गोलंदाजी करतोय आणि उत्तम पाटील आणि राजू मडवी ही जोडी कशा पद्धतीने फलंदाजी करते ते पाहायचंय. धावसंख्या 41. चंद्रकांत पहिला चेंडू टोस केलाय. इथं मात्र असं वाटलं होतं की षटकार जाईल. मात्र कुठेतरी चेंडू थांबला आणि सीमारेषेवर सुरेख झेल टिपला जातोय आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केला तो गोलंदाज चंद्रकांतनं. 41 धावसंख्येवर 5वा धक्का बसलाय टीम नागाव संघाला.
तर अभिजित गोंधळे यांच्याकडनं चंद्रकांतसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. अभिजित गोंधळे यांच्याकडनं जर चंद्रकांतने विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. धावसंख्या 41 चंद्रकांत. इथं मात्र प्रयत्न केला गोलंदाजानं. दुसरीचा प्रयत्न नक्कीच करतील. तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचली होती 43 वर. आज नक्कीच कौतुक करावं लागेल मोहिली संघाचं. पहिल्यांदा हा संघ 40 प्लसच्या माध्यमातून सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. कामगिरी चांगली राहिली आजच्या दिवसात मोहिली संघाची. गोलंदाज चंद्रकांत पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. स्लॉग आउटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये चंद्रकांत कमबॅक करतो. डॉट बॉलची समाप्ती होते. अशी गोलंदाजी व्हायला हवी, कारण पहिल्या 3 षटकामध्ये नागाव संघाने धावा कुठल्या 41 चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहिलं नागाव संघाला. मात्र त्यानंतर आपण पाहतोय चंद्रकांत आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या स्थगित 43. ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. षटकार 6 धावा. धावसंख्या 49. विकास पाटीलला आपण पाहतो. संघनायकाने सांगितलं तुम्हाला जायचंय शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी करायची, तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा करतोय आणि ती अपेक्षा पूर्ण करताना दिसतात फलंदाज आपण पाहतोय विकास पाटील. आतापर्यंत त्यांनी एक षटकार टोकलाय. धावा येत नव्हत्या. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या. त्यानंतर डॉट बॉल. त्यानंतर षटकार. गोलंदाज तयार. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. ताबडतोब उत्तर दिले गोलंदाज चंद्रकांतनं आणि फलंदाजी तर धावचेच्या स्वरूपात बाद होतात. राजू मडवी बॅक टू डग आउट. इथं बघा मोठा फटका बनवलाय. झेल होईल की षटकार जाईल. इथं मात्र विकासच्या बॅट मधनं आलाय शेवटच्या चेंडूवर षटकार. जय मसोबा 40 प्लस क्रिकेट संघ उंबाडे आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी 40 प्लस चषक उंबाडे 2023. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. उपांत्य फेरीचा सामना, सेमीफायनलचा सामना नागाव विपक्ष मोहिली. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नागाव संघाने धाबा कुठल्यात 4 षटकांमध्ये 55 आणि लक्ष ठेवलंय मोहिली संघासमोर 56 धावांचं. बघूया सामन्याची रूपरेषा कशी असेल दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या 4 षटकांसाठी. ऐकूया आवाज नारिवलीचा. जगदीश पाटील यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया.
हॅलो, धन्यवाद पंडित दादा पाटील. संदीप दादा भंडारे यांचं आगमन झालं व्यासपीठावरती. स्वागत आपलं. पहिल्याच बॉलवरती स्वतःचं आणि संघाचं खातं खुलं केलं जाते की या धावसंख्येवरती सामन्यातून सेमीफायनलचा मॅच खेळवला जातो. जो जिंकेल तो पुन्हा एकदा उद्या या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र संघ कोणता असेल, नागाव की मोहिली, याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. यावेळेस चांगला बॉल अगदी एकजगट करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला कोणी नाही आहे, डीपमध्ये मित्र नाही आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळते. यावेळी चांगला बॉल अगदी एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, अतिशय चांगली गोलंदाजी श्रीनाथ पाटीलला पाहतोय. पहिलंच पॉवर प्लेचं षडक या ठिकाणी ओव्हर झाले. 5 धावा. गोलंदाज मनोहर देसले. पहिल्या षटकात 5 आले. एकूण 56चं टार्गेट आहे या मोठ्या मॅच मध्ये. आणि अशा वेळेला चांगली बॅटिंग करावी लागेल. मोहिली संघाचं सुद्धा कौतुक करेन की आज मात्र चांगला खेळ राहिला त्यांचा दिवसभरात. दुसरीकडे 10 धावा आहेत. पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी पहा मिळतं आपल्याला. मनोहर देसले अद्यापपर्यंत मोठे फटके खेळापासून वंचित ठेवलं खेळाडूंना.
यावेळेस फटका पुन्हा एकदा नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. पुन्हा दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा पूर्ण. फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट आणि एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र थोडासा सामना कठीण होईल मोहिली टीम साठी, कारण 56 बनवायचे असताना मात्र 12 गोलंदाज बाळकृष्ण मडवी. पहिलाच बॉल आणि बिग हिट होईल का? मात्र मित्रनाथ होते. हाताला चेंडू ब्रश होऊन पाठीमागे जातोय. षटकार. फटक्यांची गरज आहे. फलंदाज कान्हा गोंडले आजच्या दिवसात चांगला खेळ राहिला त्याचा. पुन्हा एकदा फटका चांगला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. मोतीराम पाटील आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा फटका हवेत केल्यात आणि 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन्स. आलाय 26 धाबा झाल्यात. 9 चेंडू 30 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा 2 धाबा. पुन्हा एकदा
बॅटवरती व्यवस्थित ट्रेनिंग झाला नाही. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र ॲक्युरेट. फलंदाज या ठिकाणी पाहावं लागेल. 2 धावा. आणि यावेळी चांगला बॉल होता शेवटचा, थोडासा बाहेर निघून जातोय. डॉट बॉल आला आता 6 मध्ये बनवायच्या त्या 26. 6 चेंडू 26. सहा चेंडू 26. 30 धावा झाल्यात. 56चं लक्ष होतं. हा 30 झाल्या. 30. 26 पाहिजेत ना, 56 पाहिजे होते ना. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. झेल हवेत आहे मात्र खेळाडू दूरवरती राहिल्यात आणि 2 धावा. नाही या टॅप केलाय. सिंगल धावेचा प्रयत्न राहिलाय. त्यांना सुद्धा माहित आहे की आता थोडंसं सामना जिंकणं अवघड आहे, कारण ज्या धावा सुरुवातीला यायला पाहिजे होत्या आल्या नाहीये. पहिल्या षटकात 5 आल्या, दुसऱ्या षटकात 9 आल्या, तिसऱ्या षटकात जरूर प्रतिकार केला 14 धावाचा. मग त्याच्यानंतर जर पाहिलं तर धावाच आल्या नाहीये सुरुवातीला 2 षटकामध्ये. पुन्हा एकदा डॉट. आणि आता फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 23 बनवायचे आहेत. हरकत नाहीये. टीम मोहिली संघ आजच्या दिवसामध्ये सुरेख खेळ झाला. सर्व प्रेक्षकांची मन जिंकली. पहिला सामना सुद्धा जिंकला. दुसरा सामन्यामध्ये बेतवड्या सारख्या बलाढ्य टीमला परास्त केलं. आणि या मॅच मध्ये खेळत असताना थोड्याशा झेल सोडले पहिल्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग झाली नाही. कानासारखा आक्रमक बॅट्समन होता. चंद्रकांत सुद्धा चांगले फटके मारतो. मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी होती नागाव टीमची. त्यामुळे त्यांना आता या सामन्यामध्ये पाहावं लागेल पूर्णपणे बॅकफुटला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणखीन एक डॉट आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. वाईट बॉल. यस, फक्त एकच लिगल डिलिव्हरी फेकायची आहे. आणि आता जवळ विजयाच्या जवळ संघ येऊन टेकलाय. चांगली डिलिव्हरी आणि ते विजय ठरतोय तो नागाव संघ.
नागाव संघ पोहोचलाय फायनल मध्ये. पुन्हा एकदा आज संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मेगा फायनल खेळत असताना हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम नागाव, हार्ड लक टीम मोहिली संघ.